साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये नव्याने 3 दालनं खुली करण्यात आली आहेत. याच्यामध्ये वस्त्र दालन, संकलन दालन आणि चित्रदालन अशा पद्धतीचे 3 जी दालनं आहेत ती पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. आपण सध्या आहोत वस्त्र दालनामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतोय की पैठणी, अंगरखा तसेच छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराजांची छत्री, पगड्या, जिरेटोप अशा पद्धतीचे ऐतिहासिक ज्या वस्त्र आहेत या ठिकाणी राजघराण्यातील या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी जे खेळ आहेत त्या खेळाचे देखील या ठिकाणी जे वस्त्र आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहान अंगरखे आपल्याला पाहायला मिळते, हातपंखा असेल, तसेच लहान मुलांचे गरोदरपणा वेळी वापरले जाणारे जे वस्त्र आहेत त्याच्यामध्ये हातमोजे असतील, पायमोजे असतील अशा पद्धतीचे देखील या ठिकाणी वस्त्र या वस्त्रदालनामध्ये लावण्यात आले आहेत. तसेच जे महिला ज्या पुरातन काळामध्ये या ठिकाणी जे बटवा म्हणून वापरायचे अशा पद्धतीच्या पिशव्या देखील या ठिकाणी या वस्त्रदालनामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तसेच पैठणी, जुन्या काळामध्ये जी पैठणी वापरली जायची तशा पद्धतीच्या पैठण्या देखील या ठिकाणी या वस्त्रदालनामध्ये लावण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही नुकतीच 3 दालनं सुरू केली आहेत. यामध्ये वस्त्रदालन, चित्रदालन आणि संकीर्ण दालन. वस्त्रदालनामध्ये साधारण 200 ते 250 वर्षापूर्वीची तत्कालीन वस्त्रे आहेत. यामध्ये साड्या आहेत, पैठणी आहेत, पगड्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अंगरखे आहेत, बख्तरे आहेत, घोड्याची खोगीर वगैरे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र आम्ही ती प्रदर्शित केली आहेत. आणि शेजारीच संकीर्ण दालन आहे. या दालनामध्ये तत्कालीन भांडी, त्या काळातली खापराच्या वस्तू, मूर्त्या, साधारण वाळाचे पंखे आणि तत्कालीन वाद्य असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू आम्ही प्रदर्शित केले आहेत. आणि शेजारीच आपल्याला चित्रदालन दिसेल. या दालनामध्ये साधारण 16व्या शतकातील भिंतचित्र आम्ही कट करून आणून इथं लावलेले आहेत. यामध्ये साधारण काचचित्रे, रेखाचित्रे आणि मिनिचर पेंटिंग हे सुद्धा आम्ही इथं प्रदर्शित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील कोणाचे काय वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात नवीन पिढीला? त्या तत्कालीन वस्तू आपण केलेल्या आहेत, प्रदर्शित केले आहेत. त्यामध्ये साधारण काचचित्रे आपण राजवाड्यात आणलेली आहेत. आपण संपूर्ण सातारा जिल्ह्यातील इतिहासप्रेमी असतील, महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी असतील, सातारामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी ही 3 दालनं खुली करण्यात आली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इतिहासप्रेमी असतील, शिवप्रेमी असतील यांच्यासाठी एक नवीन पर्वणी ऐकूनच पाहायला मिळते. ओंकार सोलर, न्यूज अनकट, सातारा.